मुंबईतील खड्डे आणि वाहतूक कोंडीवरून मुख्यमंत्री शिंदे आक्रमक, संबंधित अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती, रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। दिल्लीत उद्धव ठाकरे सोनिया गांधींमध्ये अर्ध्या तासापासून बैठक सुरू, ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही उपस्थित। मातोश्रीवर निर्णय घेणाऱ्या उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीत मुजरा, ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून भाजप आणि शिंदेंच्या सेनेच्या नेत्यांची टीका। मुख्यमंत्री शिंदे आज रात्री दिल्लीला जाण्याची शक्यता, पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याची माहिती। पंतप्रधान मोदी शिंदेंमध्ये कोणती चर्चा होणार याकडे लक्ष। लाडकी बहीण योजना महायुती सरकार आल्यास 5 वर्षे सुरूच राहणार, जनसन्मान यात्रेदरम्यान अजित पवारांचं आश्वासन, विरोधक फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचाही आरोप। आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी, मुंबईतील माझगाव कोर्टानं बजावलं वॉरंट, संजय राऊतांकडून नितेश राणेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा। संभाजीनगरमध्ये बच्चू कडूंनी लगावली कर्मचाऱ्याच्या कानशिलात, गरिबांना दिलेल्या ई-रिक्षा पहिल्याच दिवशी बंद पडल्यानं बच्चू कडू आक्रमक। रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, सध्या रेपो रेट 6.50% स्थिर, रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत निर्णय, फेब्रुवारी 2023 पासून रेपो रेट 6.5% स्थिर। कोल्हापूरचा सुपुत्र ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळे भारतात परतला, पुण्यात स्वप्नील कुसाळेचं जंगी स्वागत, दगडूशेठ गणपतीचं घेतलं दर्शन। अपात्र ठरवल्यानंतर विनेश फोगाटचा कुस्तीतून निवृत्ती घेण्याचा निर्णय, देशाचं स्वप्न आणि माझी हिंमत तुटलीये, मला माफ कर म्हणत केली भावनिक पोस्ट, तर विनेशच्या अपीलवर उद्या सुनावणी, जॉईंट सिल्वर मेडल मिळावं विनेशची मागणी। भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावत पॅरिस ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये, तर भालाफेकपटू नीरज चोप्रा फायनलमध्ये। आज रात्री अंतिम सामना, नीरज चोप्रा पदकावर नाव कोरण्याची दाट शक्यता।